आज पोलीस आयुक्तांची मी भेट घेतली आणि त्यांना पुणे शहरामधले जे काही अवैध गोष्टींना उधाण आलंय आणि याच्या माध्यमातून जे काही सामाजिक स्वास्थ्य संपूर्ण बिघडलेलं आहे, सुरक्षितता धोक्यात आलेली, नागरिकांच्या जीविताची पण हानी होतीये, या सगळ्या विषयावर चर्चा केली. एक 3 पानी सविस्तर निवेदन मी त्यांना दिलेलं आहे आणि त्याचबरोबर हा सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे की पुणे शहरामध्ये अनधिकृत किंवा अनियमित असे पब, बार किंवा रूफटॉप हॉटेल्स किती आहेत आणि त्यांच्यावर कारवाई तुम्ही कोणत्या पद्धतीने करणार आहात. अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी दारू विक्री होते त्या ठिकाणी परवाने तपासले जात नाहीत, लहान वयोगटांना परवाने दिले जातात किंवा रात्रभर हे पब आणि बार चालू असतात किंवा त्यानंतर नाईट लाईफ सारखं रस्त्यावर सुद्धा खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावून तिथेही धिंगाणा चालू असतो. या सगळ्या गोष्टींमुळे पुणेकर हैराण झालेले आहेत आणि पुणेकरांनी पोलीस आयुक्तांनाही पत्र दिलेलं आहे, महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही पत्र दिलेलं आहे. याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही. त्यामुळे या प्रकारच्या कारवाया टाईम बाउंड पद्धतीने कधी होणार याची मी माहिती मागितलेली आहे, याची यादी मागितलेली आणि वेळापत्रक मागितलेलं आहे. त्याचबरोबर मी अजून एक माहिती मागितली की ब्लॅक नावाचा जो बार होता त्यांचं नाव FIR मध्ये का आलेलं नाही आहे. कारण FIR मध्ये दुसऱ्या बारच्या मालकाचं नाव आलेलं आहे आणि इथे मात्र मॅनेजरचं नाव त्याच्यामध्ये ॲड केलं आहे, मालक त्याच्यातून वगळण्यात आलेले आहे. तर ह्याच्या पाठीमागे काय कारण आहे याचाही खुलासा मी त्यांच्याकडे मागितलेला आहे. मी अशी अपेक्षा केलेली आहे की आगामी काळामध्ये पुण्याचं सामाजिक स्वास्थ्य नीट राहण्यासाठी जे काही कोणी गुन्हेगार असतील, किती मोठे असू देत, कुठल्याही प्रकारची कुचराई न करता त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि ती कारवाई टिकून राहावी. मॅम, सांस्कृतिक पुण्याची ओळख बदलत चालली आहे, आपल्याकडे पॉप संस्कृती वाढत चालली आहे. पुणे हे सांस्कृतिक राजधानीचं शहर आहे. या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या भागातून पण लोक येतात. जी मुलं इथे आलेली आहेत त्यांचे पालक दुसरीकडे असतात. कधीतरी असंही असतं की त्यांचा कंट्रोल पालकांचा इथे नसतो किंवा त्यांच्या अपरोक्ष इथे मुलं काही गोष्टी करतात. अशाही गोष्टी उघडकीला आलेल्या आहेत आणि त्यामुळे एक प्रकारचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न इथे होतोय का अशी शंका निर्माण होते. पण सर्वांनी मिळून एकत्र येऊन आपल्याला हे टिकून ठेवलं पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रमाणात अशा जिथे काही अवैध गोष्टी असतील तर त्या प्रशासनाला शासनाच्या कानावर घालून त्वरित कारवाई केली पाहिजे. माझी हीच अपेक्षा आहे पोलीस आयुक्तांकडनं की टाईम बाउंड कार्यक्रम आखावा आणि सर्वच्या सर्व अवैध गोष्टी असतील तर त्याचं समुच्चाटन व्हावं. राज्यसभेवरती आता गेला आहात, पुण्याचं प्रतिनिधित्व करतात, या संदर्भात काही कायदेविषयक कसं काही होणार आहे का, मोठ्या प्रमाणात काही होत आहे? हो, मी वरिष्ठांशी या संदर्भात चर्चा करणार आहे की काय करता येईल आणि कडक शासन झालं पाहिजे. कायद्यामधून कायद्याच्या कचाट्यातून कोणीतरी सुटतो आणि मग त्याच्यामुळे कायद्याची धास्ती कमी होते, हे होता कामा नये. त्यामुळे तरुणाईला सुद्धा किंवा बेबंदपणे वागणाऱ्या प्रत्येकालाच कायद्याची धास्ती वाटली पाहिजे. तसं कुठल्याही प्रकारचं कृत्य करण्यापूर्वी यासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन.